तर जय महाराष्ट्र पब्लिक, परत एकदा स्वागत आहे आपल्या ओएसएन चॅनल युट्यूबवर. तर आज आपल्याला जायचं होतं लोणंदला. त्याचं कारण असं आहे, आज रक्षाबंधन आहे म्हणल्यावर बहिणीकडे तर जावंच लागेल. मग बहिणीकडे जायचं होतं. मग आपल्या सोबत होते निखिल शेठ, प्रशांत शेठ आणि आपले ओमकार शेठची बहीण आहे म्हणल्यावर आपली पण बहीणच झाली. मग काय निघलो मस्त पैकी नवीन रोडला लागलो होतो. सासवडच्या मागून असला खतरनाक रोड काढलाय की लय लवकर कुठेही जावा. जेजुरीमध्ये जायचं म्हणलं तर लयतले 15 ते 20 मिनिट, अर्धा तासात भरपूर आपण निघून जातो. मग काय मस्त मजा करत निघलो. तर आपला 2 दिवस काही ब्लॉग पडला नव्हता. त्याचं कारण असं होतं, तुमच्या भावावर जरा कामाचा लोड आला होता. डेला काम करून नाईटला एडिटिंग करायला पॉसिबल होत नव्हतं. तर यापुढून आपले कंटिन्यू व्लॉग येतील. आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करा. तर चला मग भेटू मग पुढच्या क्लिप मध्ये. बोलत बोलत आलो आपण डायरेक्ट जेजुरीमध्ये. जेजुरीमधून लांबनं दर्शन घेऊन म्हणलं आता निघू. आता भाऊ आपले प्रशांत शेठ तर एवढे 90-80 नेच पळवत होते. मग काय प्रशांत शेठ एवढी घाण गाडी पळवत होती काय सांगू. तिथून इथले 15 ते 20 मिनिटाचं आपल्याला नरच्या अलीकडेच पोहोचलं, म्हणजे रेल्वे फाटक. आता म्हणलं ट्रेन येऊपर्यंत काय टाइमपासच करत बसायचं म्हणलं. मग काय आपले ओमकार शेठ तर एडी चालूच होते. आणि निखिल शेठ काय माहिती कशामुळे हसत होते. निखिल शेठ उगाच हसत होते, आपले खाल नाही. आपल्या प्रशांत शेठ तर बामटे दिसत होते. मग काय आली ट्रेन, म्हणलं जाऊ द्या आता. म्हणलं आता तिथून आता सरळ पुढे आलो नरे चौकामध्ये. आणि इकडे नरेमध्ये जर कोण असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा, कारण की मला पण बघायचं माझा व्हिडिओ कुठपर्यंत लांब जातो. मग काय आपली झाली एंट्री डायरेक्ट लोणंद सिटीमध्ये. तर हे आपलं ब्रँडेड कलेक्शन म्हणजे आपल्या दाजीचं दुकान. मग काय दाजीच्या दुकानापाशी थोडं पुढे निघून गेलो. लगेच दीदीच्या घरी आलो. दीदीच्या घरी म्हणलं आता चला वरती. दीदी काय खुशच झाली चांगली आपल्याला बघितल्यावर, कारण की ते 1.5 वर्षानंतर आम्ही भेटलो होतो. तर मग काय काही आपलं कार्ट आहे आपला बादशाह म्हणजे आपला शिवार. तर याला आम्ही शिवाच म्हणतो. आम्ही बसलो होतो निवांत. भाऊ आता झोपेतनच उठवलं होतं ओमकार शेटनी, म्हणून काय नुसतं कार्टूनच लावून बसलो होतो. बाळाला जर आता हसवं म्हणलं. काय मग निखिल शेट बरं बसवलं त्याला गाडीवर बघत तर असा होता, नेमकंच झोपेतनं उठवल्यामुळे येडेचाळे बंद होते. मग काय ओमकार शेटनी घेतलं की एकदा हातात. मग काय भाऊ खुदू हसत होता. नसतं बघायचं का कसं आहे धिंगाणा. काय बाळाला वगैरे खुश करून म्हणलं आता फोटो काढून घेऊन राखी वगैरे बांधून घेतली. मग म्हणलं आता चला आपल्या शिवारातला बाय वगैरे करून म्हणलं निघू आता. तिथून थोडं पुढे आलोच होतं की लगेच पाऊस पण आला. पाऊस नंतर लयच बंडाळ केली ती आमची. म्हणलं जाऊ दे आता इथून निघू म्हणलं, पावसात भिजत का होईना. मग काय आलो डायरेक्ट पुढे. म्हणलं आता जेवण करून घेऊ, कारण की भूक लयच लागली होती. जेवण करून आपण नॉनस्टॉप निघलो डायरेक्ट प्रशांत शेठच्या घरी, कारण की तिथं महादेवनगरची ताई पण आली होती. आणि निखिल शेठ तर काय ताई बरं मस्करी चालू होती. आपले निलेश शेठ तेवढे तर निलेश शेठ आपले रजिस्टर आहेत बरं का. निलेश शेठचं म्हणणं असं होतं आम्हाला का बरं नाही घेऊन गेलं. तर म्हणलं जाऊ दे सॉरी म्हणलं. मग काय दीदीकडून ताईकडून राखी बांधून घेतली. तिथून सरळ आलो आपण न्या दीदीकडे. न्या दीदी आपली निखिल दाची बहीण. म्हणलं आता तिच्याकडून पण राखी बांधून घ्यावं, कारण की उशीर झाला होता. चांगलीच आपल्यावर तापली होती. म्हणलं जाऊ द्या. तर हा तुम्हाला मिनी ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर. आणि भेटू पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.